श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1292. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये रामकथेचं महात्म्य ऐकलं. जी ही हरिभक्ती इतर सर्व साधनांनी प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे, त्याच भगवंताच्या भक्तीच्या अंतरंगामध्ये या रामकथेचं श्रवण, चिंतन, गायन हे आपसूकपणे जीवाला प्रवेश मिळवून देतं. भक्तीमध्ये प्रवेश करण्यासाठी जी आमची कायिक, वाचिक, मानसिक पाप ही आमची बाध्यता ठरत असते सज्जनो, ती आमची समस्त पाप या रामकथेच्या श्रवणातून गोस्वामीजी म्हणतात जणू काही नष्ट होऊन जातात, जळून खाक होतात. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. अशी रामकथा आम्हाला सर्व साधनांमध्ये असलेल्या कष्टांपासून दूर ठेवत सहजतेने आपल्या समस्त संसाराची बंधनं सोडत या भक्तीच्या अंतरंगामध्ये घेऊन जाते आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणकमली प्रेम निर्माण करते. अशी ही अत्यंत दुर्लभ असलेली स्थिती रामकथेने सुलभ होते. म्हणून महादेव म्हणतात की जे यह कथा निरंतर सुनहि मानी विश्वास. सज्जन हो, याच कथा विभागातील पुढील टप्पा गोस्वामीजी गाऊ लागतात. सोई सर्वज्ञ गुणी सोई ज्ञाता, सोई महिमंडित पंडित दाता, धर्मपरायण सोई कुलत्राता, रामचरण जाकर मन राता, नीति निपुण सोई परम सयाना, श्रुति सिद्धांत नीक तेहि जाना, सोई कवि कोवित सोई रणधीरा, जो छल छाड़ी भजई रघुबीरा, धन्य देश सो जह सुरसरी, धन्य नारी पतिव्रत अनुसरी, धन्य सो भूपुनीति जो करई, धन्य सो द्विज निज धर्म नटरई, सोधन धन्य प्रथम गति जाकी, धन्य पुण्यरत मति सोई पाकी, धन्य घरी सोई जब सतसंगा, धन्य जन्म द्विज भगति अभंगा, सोकुल धन्य उमा सुनु जगत पूज्य सुपुनीत, श्री रघुबीर परायन जेहि नर उपज बिनीत, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, या दोह्याच्या प्रथम 2 चौपाया वाचत असताना मला सहजच मंगलाचरणामधल्या एका चौपाईचं स्मरण झालं.
गोस्वामीजी काय म्हणतायत या प्रथम 2 चौपायांमधून, की रामभक्ती तुमच्या जीवनाचा सर्वांगीण विकास करते. म्हणजे हरिभक्तीच्या अंतरंगामध्ये त्या जीवाला घेऊन जात असताना त्याचा लौकिक, त्याचा संसार यामध्ये देखील विशेष प्रावीण्य, नैपुण्य रामभक्ती तुम्हाला प्रदान करत असते. हे कसं शक्य आहे सज्जनो? जीवनाची ही दोन्हीही अंग एकत्रितपणे कशी विकसित होऊ शकतात? सज्जनो, हे केवळ रामाच्या भक्तीच्या आधारानेच प्राप्त होऊ शकतं. म्हणून श्री महाराज आपल्याला त्यांचं समस्त तत्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दामध्ये सांगताना म्हणतात की मुखी भगवंताचे नाम, हाती प्रपंचाचे काम, ऐसा राम जोडा मनी. माझ्या रामाचं स्मरण करण्यासाठी प्रपंच सोडायला नको. किंबहुना श्री महाराज म्हणतात, माझ्या माणसाने तर प्रपंच हा इतरांपेक्षा मन लावून केला पाहिजे, नीट नेटका केला पाहिजे. तो रामाचा आहे त्यामुळे तो उत्तमच केला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना, गाद्या गिरद्यांवरती लोळत असताना, दररोज श्रीखंडपुरी खात असताना देखील आपल्या रामाला विसरता कामा नये. सज्जनो, हे ऐकत असताना अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की हा केवळ कल्पना तर नाही ना, हे शक्य आहे का आजच्या काळामध्ये? मी काय सांगू सज्जनो, मी तर या सगळ्या अभ्यासामध्ये नुकताच प्रवेश करतोय, परंतु जे काही या रामनामाची महती अनुभवाला येते ती आपल्यापासून सांगितल्याशिवाय देखील चैन पडत नाही. अनेक लोक मला सहज आठवलं, जेव्हा मी हे रामायण सुरू केलं होतं तेव्हा विदर्भामधले आपल्या एक मारवाडी श्रोते आहेत, आजी आहेत, कथा ऐकायच्या, त्यांना फार आनंद व्हायचा. मग त्यांनी माझा कुठून तरी नंबर शोधून काढला आणि मग मला एकदा फोन केला की अरे तू एवढी छान कथा सांगतोस, पण हे व्हॉट्सअपवर तुम्हाला दक्षिणा देखील देता येत नाही बाबा, तुझा संसार कसा चालणार? आम्ही महिन्याला काही तुला दक्षिणा पाठवायचा विचार करतोय, जेणेकरून तुझं हे सगळं कथा सांगण्याचा उपक्रम आणि तुझा संसाराचा चरितार्थ दोन्ही चालू शकेल. मी त्यांना अत्यंत विनयाने त्यांचा सद्भाव स्वीकारला. म्हटलं, माय कथा ही माझी निस्पृहतेने मी करण्यासाठी आलो. ही माझ्या गुरुची सेवा आहे. ज्या माझ्या गुरुरायाने आपला आयुष्याचा शेवटच्या श्वासापर्यंत रामनामाची महती गायली, रामभक्तीचा महिमा जनाला सांगितला, मी केवळ त्याच्यातला एक अंश होण्याचा प्रयत्न करतोय. हा माझा चरितार्थ नाही किंवा माझी कथा देखील विकाऊ नाही. अरे पण मग म्हणाले, तुझा प्रपंच कसा करणार, कसा चालवणार? मग मी त्यांना माझी लौकिक ओळख करून दिली. म्हटलं, माई, भगवंताच्या कृपेने सर्व काही उत्तम आहे. मी इंजिनियर माणूस आहे, व्यवसाय करणारा माणूस आहे, माझा कारखाना आहे, एवढे लोक आहेत, असं हे सगळं सांगितल्यानंतर त्या अवाक झाल्या. त्या म्हणाल्या, अरे तुझा आवाज ऐकल्यानंतर असं वाटतं की कोणीतरी एखादा जो केवळ कथेसाठी वाहून घेतलेला मनुष्य असेल, तो जसा बोलतो त्या पद्धतीने तू बोलत असतोस, हे कसं शक्य आहे? तेव्हा मी केवळ अत्यंत विनयाने त्यांना एवढंच सांगितलं की हे माझे सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्यांनी घडवलेलं शिल्प आहे, जे या आजच्या काळातल्या तरुणांना सांगू इच्छितो की बाळांनो, आपलं करिअर जरूर करा, आपला व्यवसाय, धंदा, नोकरी सगळं उत्तम करा, आपलं घरदार अत्यंत प्रेमाने सांभाळा, फिरा, सहलीला जा, परदेश फिरा. तुम्हाला मनामध्ये ज्या आजच्या काळानुसार आपल्या परमार्थाला अनुकूल असलेल्या ज्या ज्या गोष्टींचं स्वातंत्र्य ते सगळं करा. आणि हे सगळं करत असतानाही आपलं अंतरंग राममय करा. आणि हे होऊ शकतं यासाठी म्हणून या पामराला मी हाताशी धरले. जरी त्याची काही पात्रता नसली तरी जसं साड्यांच्या दुकानांमध्ये त्या मॉडेलना नाही का साड्या नेसवून ठेवतात,
आता ते काय त्या मॉडेलचं खरं काही कर्तृत्व असतं का, काही त्याचं सौंदर्य असतं का? परंतु दुकानदाराला आपल्या मालाचं प्रदर्शन करायचं असतं, म्हणून तो जसा त्या मॉडेलना, त्या प्लास्टिकच्या बाहुल्यांना साड्या नेसवून ठेवतो, सचिनो मला असं वाटतं की श्री महाराजांनी देखील मला असंच हे प्रपंच आणि परमार्थाचं एक मॉडेल या रूपाने इथं ठेवलंय बघा. यामध्ये माझं स्वतःचं असं काही नाही. आणि हे सगळं करत असताना प्रपंचातल्या या व्यवसायातल्या सर्व गोष्टींमध्ये कल्पनेच्या पलीकडे सुयश दिलं. त्यांनी आपलं वचन सिद्ध करून दाखवलं की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा, मी तो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून देतो. 15 दिवस कथेच्या साठी बाहेर जाताना सहज तुळशीपत्र ठेवावं याप्रमाणे व्यवसायातून बाहेर पडण्याची निरासक्त वृत्ती देखील दिली. आणि कथा संपून पुन्हा प्रपंचामध्ये आल्यानंतर कुठलीही बुवाबाजीची उपाधी मागं न ठेवता एका सर्वसामान्यांप्रमाणे कामगारांमध्ये मिसळून काम करण्याची देखील सहजता त्यांनी प्रदान केली. हे सगळं त्या ब्रह्मचैतन्यांचं आहे, यामध्ये माझं काहीच नाही. केवळ मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय, कारण अनेक तरुण मुलांना असं वाटतं की हे सगळा परमार्थ हा सगळा रिटायरमेंट नंतर करायचा खेळ आहे. माझे एक नातेवाईक आहेत, नेहमी त्यांना मी भेटलो आणि मग कथेचा वगैरे विषय निघाला की ते म्हणतात ते सोडा हो, पण ते तुमच्या फॅक्टरीकडे लक्ष द्या बाबा, मला फार त्याची काळजी वाटते की ते कसं व्हायचं. आता मी केवळ त्यांचा सद्भाव जाणून त्यांना नमस्कार करतो, म्हणतो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मी अजूनही जास्त लक्ष देईन बरं. परंतु अंतरंगामध्ये मात्र माझं दृष्टी, माझं लक्ष माझ्या गुरुरायाच्या चरणांकडे असतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वचन डोळ्यासमोर येतो की जो नाम घेतो त्याचा संसार बुडाला, असं ना माझ्या ऐकवीत आहे ना माझ्या पाहण्यात आहे. सज्जनो, हे आहे भगवंताच्या भक्तीचं, त्याच्या नामाचं महात्म्य, जे तुमच्या जीवनाचा दोन्हीही बाजूने विकास करतं. आणि त्यामुळे मला मंगलाचरणामधली ती प्रसिद्ध चौपाई डोळ्यासमोर आली. राम नाम मनी दीप धरू, जीह देहरी द्वार, तुलसी भीतर बाहर हूं, जो चाहसी उजियार. राम नाम मनी दीप धरू, जीह देहरी द्वार. जिव्हा रूपी या उंबरठ्यावर बघा किती सुंदर उंबरठा आहे की नाही. जसा उंबरठा दरवाजाचा आत आणि बाहेर जाताना एकमेव सामायिक गोष्ट असते, तशी ही जीभ हा एकमेव शरीराचा असा अवयव आहे जो आत आणि बाहेर या दोन्हीही पद्धतीने जोडलेला आहे. शब्दांचा उच्चार करायचा आहे तर आतली मनातली भावना ही वैखरी शब्दांच्या आधाराने बाहेर काढते. आणि रसना तृप्ती करायची आहे, शरीराचं पोषण करायचंय, तेव्हा बाहेरचं अन्न शरीरामध्ये घेऊन त्याचं पचन करणारी क्षमता असलेली ही जिव्हा नावाची एकमेव गोष्ट, आणि त्यामुळं ती जिव्हा ही उंबरठ्यासारखी आहे. मग अशा या जिव्हेवरती काय करावं? श्री महाराज म्हणतात, ज्याने आपली जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. जीभ जिंकायची म्हणजे काय करायचं? ज्ञानदेव म्हणे, सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. ज्याने जिव्हेवरती हा नामपाठ ठेवला, ज्याने या भगवंताच्या नामाला अखंड आपल्या जिव्हाग्री धरलं, या उंबरठ्यावरती हा राम नाम रूपी मणी, हा दीपक ज्याने नित्य तेवत ठेवला, काय होतं त्याच्या जीवनामध्ये? तुलसी भीतर बाहेर हूं. तुलसीदास म्हणतात, जसं या जिव्हेला आत आणि बाहेर दोन्हीकडे संबंध आहे, त्याप्रमाणे हा राम नाम मणी रूपी दीपक हा तुमच्या जीवनाच्या अंतरंगामध्ये देखील प्रकाश पाडतो आणि बहिरंगामध्ये देखील प्रकाश पाडतो. जसा उंबरठ्यावरचा दिवा अंगणामध्ये आणि घरामध्ये प्रकाश पाडतो, सज्जनो, त्याप्रमाणे ज्याने जिव्हेवरती हे रामनाम ठेवलं त्याचा लौकिक आणि पारलौकिक या दोन्हीही गोष्टींना प्रकाश देण्याचं कार्य
ही रामभक्ती करते. हे रामभक्तीचं महात्म्य आहे. म्हणून कलियुग हे रामभक्तीचं आहे. बघा, म्हटलं तर रामभक्ती ही प्रत्येक युगामध्ये श्रेष्ठच आहे. परंतु ज्या युगामध्ये आम्ही जगत आहोत, ज्या काळामध्ये आम्ही जगत आहोत, ज्या प्रकारच्या ताणतणावांमध्ये आम्ही जगत आहोत, कुठं आम्ही ध्यानधारणा करणार, कुठं आम्ही योग याग करणार, कुठं आम्ही शास्त्रांचं पठण करणार. आम्हाला तर एकच जमण्यासारखी गोष्ट आहे, रामनाम, रामभक्ती. गोस्वामीजी म्हणतात, करून तर बघा हो, करून तर बघा. तुम्ही आज नोकरी करत असताना काहीतरी पार्ट टाइम कोर्स करता, म्हणता की बाबा हा कोर्स केला ना की मला आणखीन माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल, माझ्या करिअरला आणखीन जोर मिळेल. म्हणून आपण किती कष्ट घेतो. नोकरी संपल्यानंतर त्या क्लासेसना जा, कॉलेजना जा, लेक्चर्सना जा, सगळं करा. परंतु एक गोष्ट सांगू का, की एक तुमच्या जीवनाला सर्वांगीण विकास करणारा कोर्स आहे, आणि तो आहे रामनाम. ते रामनाम तुम्ही जितकं निष्ठेने आपल्या हृदयामध्ये धराल. निष्ठा हा शब्द फार महत्वाचा आहे. बघा, गोस्वामीजींनी एक शब्द मागच्या दोह्यामध्ये देखील सांगितला, ज्याचा मला थोडासा विस्तार करायचा होता, परंतु माझ्या बोलण्याच्या नादामध्ये तो राहून गेला, की जे यह कथा निरंतर सुनही, फक्त सुनही, निरंतर इथपर्यंत थांबलेले नाहीत. गोस्वामीजी म्हणतात मानी विश्वास. हा भाग फार महत्वाचा आहे. हा आपण विसरून जातो. विश्वासाच्या आधाराने, श्रद्धेच्या आधाराने जो निरंतर रामकथा ऐकतो, त्याच्यासाठी ही सगळी लक्षणं आहेत. तसं रामभक्ती जो श्रद्धेने करतो, निष्ठेने करतो, हे माझ्या कल्याणाचं आहे या भूमिकेतून करतो. गोस्वामीजी म्हणतात त्याच्या जीवनामध्ये घडणारी क्रांती काय आहे. हे तुलसी भीतर बाहेर हूं जो चाहसी उजियार, हे कशा पद्धतीने घडतं समजून तर घ्या. कराल न कराल पुढचा भाग आहे. परंतु रामनामाची महती जी माझ्यासारख्या सामान्य जीवाने या कलियुगामध्ये जाणली, एवढं आज प्रदीर्घ रामकथेचं गायन करत असताना न माझा संसार बुडाला, ना माझा प्रपंच, ना माझा परमार्थ, कुठेही प्रकारचा खंड न येता या रामभक्तीचा हा परिपाक जो मी माझ्या हृदयामध्ये अनुभवतोय, सज्जनो, त्या अनुभवाच्या आधाराने मी तुम्हाला सांगतो की रामनाम जर तुम्ही मनापासून घेतलं, सर्वस्वाने घेतलं, तर ते तुम्हाला काय प्रदान करतं. गोस्वामीजी म्हणतात ज्याचं मन रामाच्या चरणी अनुरक्त आहे. बघा, देहाच्या आधाराने तुम्ही सगळी कर्म करा, परंतु मन, आणि रामाला मन हवंय. तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये बसाल आणि तिथं बसून राजकारण कराल, काय उपयोग आहे तुमचा. तुमचं मन रामाला हवंय. मग तुम्ही कदाचित तिथं असाल नसाल, परंतु तुम्ही मनाने जर नित्य त्याच्या स्मरणामध्ये असाल, सज्जनो, याचं नाव आहे अनुरुक्त होणं. तुमचं मन तिथं असलं पाहिजे. आणि ज्याने असं मनाने आपल्या गुरुरायाला घट्ट धरून ठेवलेलं आहे, तो कसा होतो. सोईमही मंडित पंडित दाता. तो सर्वज्ञ होतो, सर्व काही जाणणारा होतो. त्याला वेगळी पुस्तकं वाचावी लागत नाहीत. न कळोचे ते येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. काल मी सहज त्या एबीपी माझावरती कुठली तरी एक क्लिप बघत होतो की बुलढाण्यावरून एक वारी निघाली आणि त्यांच्याबरोबर एक हरिण देखील चालत निघालं. 2 दिवस वारी बरोबर चालत होतं आणि त्याच्यामध्ये एका अत्यंत अंगाने फाटक्या असलेल्या खेडूताची मुलाखत ते पत्रकार घेत होते. आणि तो ज्या अध्यात्माच्या खोलीतून जे काही 25-30 सेकंद बोलला, ते बघितल्यानंतर मी अवाक झालो. 12व्या अध्यायातल्या भगवद्गीतेचे श्लोक काय सांगतायत, श्रीमद भागवतामधले सिद्धांत काय सांगतायत, आणि म्हणतात की जर तो सगळ्यांमध्ये भरलेला आहे, तर हरिण आमच्या बरोबर आलं, यामध्ये नवल ते काय आहे. काय म्हणावं. म्हटलं, अरे बाबा भगवंता, हे एवढं सगळं ज्ञान कुठून येतं. उत्तर एकच आहे, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे या भगवंताचं नाम करता करता, घेता घेता वेदांत उपनिषद देखील ज्यांच्या चरणांशी लोळण घेतात,
तो सर्वज्ञ होतो केवळ या रामभक्तीच्या आधाराने. समस्त गुण त्याच्यामध्ये प्रवेश करतात. बघा, आपल्यापैकी अनेक लोकांचा अनुभव आहे. आपण श्री महाराजांची जी काही अल्पस्वल्प भक्ती केली आहे, आता आपल्यापैकी काही लोक काव्य रचना करतात, काही लोक सुंदर चित्र काढतात, काही लोक सुंदर गायन करू लागतात. माझ्यासारख्या मनुष्याला देखील विचारतात, तुम्ही लहानपणापासून ही प्रवचन निरूपण करत आला आहात का? सज्जनो, लहानपणी शाळेच्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेणं, पाठांतर करून आणि ही मुक्त निरूपण करणं, यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे बुद्धीचं कार्य नाही माझं, हे या भगवंताच्या कृपेचं फळ आहे. कारण एकच होतं की जे काही या जिव्हाग्री रामनामाची वस्ती झाली, त्याने हे गुण स्वाभाविकपणे माझ्यात प्रवेश करून गेले. हे सगळं या रामनामाचं फळ आहे. तो गुणवान होऊन जातो, तोच ज्ञानी होतो. अनेक सिद्धांत आपसुकपणे समोर येतात. कालच मला कोणीतरी लिहून पाठवलं, दादा तुम्ही तो ओली झालेल्या फटाक्याच्या दारूचा जो सिद्धांत सांगितला तो अफलातून आहे, की पाप म्हटलं तर दारू सारखी आहेत, पेटली तर घरदार जाळून टाकतात. परंतु रामनामाचा नित्य अभिषेक या दारूच्या मधली ताकदच काढून घेतो, जी पेटूच शकत नाही. हे कुठं वाचलं, कुठून ऐकलं? अरे म्हटलं, मला देखील कुठं माहिती होतं. मी आपला तुमच्याशी बोलत होतो, बोलता बोलता सहज लहानपण आठवलं. कधी कधी दिवाळीमध्ये चुकून माकून पाऊस पडायचा आणि त्यावेळेला फटाके ओले झाल्यामुळे हिरमुसलेला माझा चेहरा डोळ्यासमोर यायचा, जे कधी पेटायचे नाहीत. आणि मग त्यांना पेटवण्यासाठी इतके प्रयत्न करायचे. ते फटाके फोडायचे काय, त्यातली दारू वाळवायची काय, काय काय करायचं आम्ही गमती जमती. सहज काहीतरी स्मृतीमध्ये येतं. सज्जनो, हे सगळं ज्ञान त्यावेळेला आठवणं हे कोणाचं काम आहे? हे बुद्धीचं काम नाही. हे या रामभक्तीच्या आधाराने होतं. इतकंच काय, आपल्या व्यवसायामध्ये देखील मला असा अनेकदा अनुभव येतो. अनेकदा कुठून येतात गोष्टी न जाणे माहित नाही, परंतु ते ज्ञान स्वाभाविकपणे आपल्या अंतरंगामध्ये कुठेतरी प्रकाशतं आणि आपल्याला प्रश्नाचं उत्तर सापडतं. गोस्वामीजी म्हणतात, खऱ्या अर्थाने तोच पृथ्वीचं भूषण आहे, पंडित आहे, दानी आहे, तोच धर्मपरायण आहे, तोच कुळाचा खऱ्या अर्थाने रक्षक आहे. किती गोष्टी रामभक्तीने साध्य होतात. तो पृथ्वीचं भूषण आहे. बघा, मी नेहमी आपल्या आदरणीय पंतप्रधानांचं उदाहरण आपल्या समोर ठेवत असतो. बघा, त्यांच्याविषयी दुमत असू शकेल प्रत्येकाचं, त्यांच्या कार्याविषयी मतमतांतर असू शकतील आणि त्याबद्दल कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही. कारण कार्य आणि व्यक्ती यामध्ये जो भेद आहे तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. मी तर नेहमी त्या व्यक्तीच्या दृष्टीने विचार करतो. बघा, आपल्या भारताचे एवढे पंतप्रधान होऊन गेले, परंतु सगळ्या जगाने त्यांना स्वीकारावं. ज्या देशामध्ये जातील त्या देशाचे पंतप्रधान त्यांना विमानतळावर घ्यायला यावेत. वेगवेगळ्या देशांचं सर्वोत्तम नागरिकत्वाचं त्यांना बक्षीस किंवा ते पद दिलं जावं. हे काही सामान्य गोष्ट नाही हो सज्जनो, ही काही सामान्य गोष्ट नाही. प्रत्येकाला त्या व्यक्तीला जाऊन भेटावं असं वाटतं. हे काहीतरी विशेष आहे, वेगळं आहे. हे पृथ्वीचं भूषण आहे. हा केवळ देशाचा नेता राहत नाही, तो सगळ्यांचा मित्र होऊन जातो. हे सगळं घडतं यामागे कुठल्या तरी उपासनेचं बळ आहे. आणि ते बळ गोस्वामीजी सांगतात, तुलसी भीतर बाहर हूं जो चाहसी उजियार. तो पंडित आहे, तो दानी आहे. बघा, परमार्थामध्ये जर आम्ही आलो नसतो तर सत्कर्म करण्याची आम्हाला इच्छा कशी झाली असती? एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्या मेहनतीचा मोबदला त्यामध्ये लावावा अशी वृत्ती आमची कधी तयार झाली असती? भगवंताच्या भक्तीने आम्ही दानी होतो, ज्ञानी होतो, पंडित होतो. बघा, धर्मपरायण होण्यासाठी हे धर्मग्रंथ आम्हाला कोण समजावून सांगणार? परंतु सद्गुरु राया या रामभक्तीमध्ये आमचा विवेक जागृत करतो आणि विवेकाने तो आम्हाला सांगतो, कुणा मागू नका काही, भाव ठेवा रामा पायी. या सगळ्या गोष्टी ज्या अहो मंदिरवासी जन यामध्ये श्री महाराजांनी सांगितलेल्या आहेत, या काय आहेत? या धर्मनीतीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना.
ज्याचं आम्ही नित्य गायन करतो आणि आमच्या मनाला एक चौकट घालून घेतो की आता जीवन या चौकटीमध्ये जगायचं, कारण आपल्या गुरुला ते आवडतं. दास म्हणे गुरुपुत्र तोची होईल जीवन मुक्त. अहो, गुरुपुत्र व्हायचंय तुम्हाला, त्याची इस्टेट तुम्हाला मिळणार आहे आणि इस्टेट आहे जीवन मुक्तता. आणि त्यासाठी तुम्हाला ही धर्मपरायण अवस्था रामभक्तीतून प्राप्त होते. तोच कुळाचा खऱ्या अर्थाने रक्षक होतो सज्जनो. कुळाचा रक्षक म्हणजे काय? तारणहार. कुळाचा तारणहार कोण होतो? ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हे सगळं कुळ शुद्ध होण्याची अवस्था आम्हाला प्राप्त होते. मग आम्ही आमच्या गेल्या 21 पिढ्यांचा उद्धार करण्याच्या पात्रतेचे होऊ शकतो, त्यांचं रक्षक आम्ही होऊ शकतो. आणि असा एक भगवत भक्त ज्या कुळामध्ये जन्माला येतो त्याच्या पुढच्या पिढ्या देखील उद्धरून जातात सज्जनो. खऱ्या अर्थाने कुळाचा तारणहार, त्याचा रक्षक आहे रामभक्त. गोस्वामीजी म्हणतात की नीतीमध्ये निपुण होण्यासाठी तुम्हाला मॉरल सायन्स, एथिकल सायन्स शिकायची गरज नाही. तुम्ही एकच करा, राम भजन करत राहा. राम भजनाने तुमच्या कपटाची निवृत्ती होते आणि कपटाची निवृत्ती होताच नीतीमध्ये निपुणता ही तुम्हाला स्वाभाविकपणे प्राप्त होते. मनामध्ये कपट आहे आणि वरवर तुम्ही कितीही मेकअप केला नीतीमध्ये राहण्याचा. आपण बघतो ना, अनेक डॉक्टर्स देखील सांगतात पेशंट्सला, तंबाखू नका घेत जाऊ, त्याचं सेवन नका करत जाऊ, इट इज इंजुरियस टू हेल्थ. असं म्हणणाऱ्या कित्येक डॉक्टरांना स्वतःलाच या तंबाखूच्या, अल्कोहोलच्या सवयी असतात आणि त्यांना त्याच्याविषयी काहीच वाटत नाही. हे लोकांना सांगण्यासाठी, माझ्यासाठी नाही. अशा पद्धतीने मनुष्य कसा नीतिमान होणार? जेव्हा तुम्ही राम भजनामध्ये राहता त्याच वेळेला तुमच्या जीवनामध्ये नीती प्रवेश करू शकते. राम भजन म्हणजे काय सज्जनो? मला फार सुंदर व्याख्या एका संताकडून ऐकायला मिळाली होती की रामाचं भजन करायचं म्हणजे रामाला आपल्या जीवनामध्ये उतरवायचं. बस. पूज्य डोंगरे महाराजांची व्याख्या आहे. मी ज्या जीवनाच्या स्थितीमध्ये आहे तिथं माझा राम जर असता तर तो कसा वागला असता, ह्याचा विचार करून आपलं आचरण करणं म्हणजे रामाचं भजन करणं आहे. काय सुंदर व्याख्या होय. गोस्वामीजी म्हणतात की श्रुती सिद्धांत नीकतेही जाना. तोच परमबुद्धिमान आहे, त्यानेच वेदांचे सिद्धांत चांगल्या प्रकारे जाणले आहेत. कोण आहे बुद्धिमान? कोण आहे वेदांचा सिद्धांत चांगल्या पद्धतीने जाणणारा? जो नित्य राम भक्तीमध्ये आहे, जो नित्य राम भजनामध्ये आहे. परमबुद्धिमान, साधा सुद्धा बुद्धिमान नाही, परमबुद्धिमान. परमबुद्धिमान मनुष्य आपल्या व्यवहाराला देखील अत्यंत चोख पद्धतीने ठेवतो आणि जो आपल्या अंतरंगाला देखील नित्य शुद्ध ठेवतो. ही परमबुद्धिमान अवस्था आहे. बुद्धिमान तर या जगामध्ये खूप आहेत, परंतु परमबुद्धिमान हे प्रतिभा जागृतीचं लक्षण हे केवळ रामभजनाने प्राप्त होतं. आणि गोस्वामीजी किती सुंदर म्हणतात, श्रुती सिद्धांत नीकतेही जाना. नुसतं श्रुती नीकतेही जाना नाही म्हटलेलं, श्रुतीचे सिद्धांत ज्यांनी नीट जाणलेत, वेदाचे सिद्धांत चांगल्या प्रकाराने जाणलेत. मग कदाचित त्याला वेदाचे शब्द माहित नसतील, त्याला कदाचित वेद वाचन करता येणार नाही, परंतु जे वेदांनी सांगितलेलं आहे त्या सिद्धांताला मात्र हा जाणतोय, मर्म तो जाणतोय. आणि मर्मच जाणणं महत्वाचं आहे, होय की नाही? अन्यथा ग्रंथ कंठस्थ आहेत, परंतु त्यातलं नेमकं काय सांगायचंय हे मात्र काही हातामध्ये येत नाहीये. मग काय उपयोग आहे? काय साधलं आम्ही? त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की वेदाचे सिद्धांत चांगल्या प्रकारे जाणायचे असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे रामभजनाचा. खऱ्या अर्थाने अशी व्यक्ती हीच कवी आहे, विद्वान आहे आणि रणधीर आहे. सोई कबी कोबिद सोई रणधीरा,
जो छल छाडी भजई रघुबीरा. काव्य हे बुद्धीने ओढाताण करून लिहिणारे अनेक लोक असतील, परंतु माझे जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा माझे कबीर किंवा माझे गोस्वामीजी हे असे विलक्षण कविताकार आहेत ज्यांनी आपल्या काव्यासाठी बुद्धीचा आधार घेतला नाही. यासाठी त्यांना व्याकरण शिकावं लागलं नाही. बस ते राम भजनात राहिले, रामाचं स्मरण करत राहिले आणि न जाणे हे काव्य, ही शारदा कधी त्यांच्या मुखामधून प्रगटू लागले. तोच खऱ्या अर्थाने विद्वान होतो आणि तोच खऱ्या अर्थाने रणधीर होतो. ज्याच्यामध्ये निर्भयता आहे असा हा रणधीर हा देखील या राम भजनातूनच निर्माण होतो. सज्जनो, त्यामुळं रामाची कथा, रामाची भक्ती, रामनामाचं नित्य स्मरण हे ज्याने जिव्हाग्री ठेवलं, त्याचा प्रपंच आणि त्याचा परमार्थ या दोन्हीकडं आपल्याला प्रकाश पडल्याचं स्पष्टपणे दिसतं. मला सांगा, मग राम नाम, राम कथा ही कल्पतरू नाही का हो? ही कामधेनू नाही का हो? हा चिंतामणी नाही का हो? हा या सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठतम असा जीवनामध्ये प्राप्त झालेला लाभ नाही का हो? मग आपण का नको घ्यायला राम नाम? का नको ऐकायला त्याची कथा? का नको करायला रामाची सगुण भक्ती? सांगा बरं. ज्याच्यामध्ये तुमच्या जीवनाचं समस्त कल्याण सामावलेलं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही नित्य धडपडत आहात, हे सगळं काही माझ्या रामाच्या भक्तीतून तुम्हाला आपसूकपणे प्राप्त होतं आणि तुमच्या जीवनाला ते धन्य करून टाकतं. सज्जनो, ती धन्यता कशी असते याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.